2024 विधानसभा अकोल्याचे उमेदवार वैभव पिचड हे अपक्ष असून यांना माझा जाहीर पाठिंबा आहे। मी एक शेतकरी संघटनेतला मूळ कार्यकर्ता असून पिचड समर्थक आहे। मधुकर पिचड हे 1972 सालापासून हे पंचायत सभापती झाले। त्यावेळेला प्रत्येक गावोगावी टँकर शिमग्यापून पुढं टँकर चालू व्हायचे। मग त्यांनी पाझर तलाव, नाला बिल्डिंग, शिवारी ह्या गावच्या त्या गावाला जोड रस्ते, हे असे सामुदायिक विहिरी, शेतकऱ्यांचं कसं भलं होईल हे दूरदृष्टी तेव्हापासूनच त्यांनी राबवली। आणि नंतरच्या काळामध्ये वीज जोड आंदोलन असेल, चाकबंद आंदोलन असेल, याच्यामध्ये हिरीनं भाग घेऊन खरा शेतकऱ्याला न्याय देऊन स्वतःवर पिचड साहेबांनी किशी झेलून आम्हाला शेतकऱ्यांना समजा अकोल्याच्या रयतेला विकासन कसं भलं होईल हे धोरणं राबवले। मग छोटे छोटे किटीवेर असतील, पाणी धरणं असतील लहान मोठे, हे समजे पिचड साहेबांच्या पाठबळामुळं वर मंत्रिमंडळात एवढा मोठा भक्कम माणूस असल्यामुळं हे सर्व पिंपळगाव खांड असेल, वाकीचं धरण असेल किंवा अनेक छोटे मोठे पाण्याचे आंबीत हे सारखे धरणं पिचड साहेबांनी केले। आणि आडळा खोरं हे प्रवरा मुळा हे समजा बागायती केलं। आज बागायत पहिलं पाणी प्यायला नव्हतं उन्हाळ्यात भेटत, आज सर्व बागायती समृद्ध अकोला तालुक्यात केलं। ते आता आजारी असल्यामुळं आम्ही समजे कार्यकर्ते एकवटून वैभवराव पिचड यांच्यामध्ये ते विकासाचे गुण आहेत, अभ्यास झालेला आहे, वडिलांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे आणि बोलण्याची संयमता ही वैभवभाऊक जाणून घेऊन ते खरेखुरे प्रश्न सोडवायला कुणी जा, असा खालचा वरचा वाद त्यांनी कधीच केला नाही किंवा समाजामध्ये तीळ वैभवभाऊ आणि मधुकर पिचड यांनी केला नाही। समजांना कसा कसा न्याय देता येईल ह्या भूमिका घेतलेल्या आहेत। आत्ताचे जे आमदार आहेत ते कोणा वय धावून जातात, काही बोलतात, कुणाला भिकार भांगार म्हणतात। अहो भिकार भांगार माणसं नसते तर रस्त्याला या दारूच्या बाटल्यांच्या काचा किती समजा काचा झाल्या असत्या, त्यांनी प्रदूषण मुक्त त्या बाटल्या गोळा कर, कचरा गोळा कर। आणि कोणालाही भिकार भांगार म्हणतात। मोदीनं तर त्यांचे त्या स्वच्छता करणाऱ्या माणसांचे पाय धुतले। आणि हे आमदार कसे, आणि एका आमदाराचे किती दारूचे दुकान आहे ते उमेदवाराचे काय तपास आहे। आणि रयत बिघडवायची का तरुण पिढी फार बरबाद करायला लागली। यांच्या सभा पाहिल्या, काय पाहिलं। आणि विकास जर माणसांचा करायचा असला तर आमचे सारखे जुने माणसं जसे संतांचं जे बोल आहेत त्या बोली चालीप्रमाणे पिचड साहेबांन वैभवचं हे तालुक्याचा, अख्ख्या तालुक्याचा, एक तर आपला नगर जिल्ह्यात आपण अख्ख्या महाराष्ट्रात उंची वय पाणी साचत नाही, पाणी वाहून जातं। हे पाणी अडवलं तर इतक्या अडचणी होत्या का जायकवाडीचा कॅची एरियामध्ये पाणी अडवायच्या परवानग्या नव्हत्या। हा 65 किलोमीटरचा प्रवर कॅनल दाखवला भंडारदाऱ्याच्या खाली तर त्या ओझरपर्यंत, तर त्याच्यामध्ये पाणी अडवायला सुद्धा परवानग्या नव्हत्या। त्या पिचड साहेबाच्या दबावामुळं किती वाढल्या। मग संगमनेरला का त्यांनी पाणी नाही अडवलं, जागजागी किटीवेर। आता इथून पुढल्या काळात हे किटीवेर कमकुवत होतील तर तिथं बॅरेज सुद्धा आम्ही कार्यकर्ते जमून हे मंत्रिमंडळाला वैभवभाऊतर्फे आम्ही ते करायला लावू। आणि सतत अकोल्याला एवढा पाऊस पडतोय तर उन्हाळ्यात पाणी पुरलं पाहिजे। समध्यांचं बागायत झालं, शेतकरी सुखी तर सारी पेठ अकोला तालुका सुखी। हे पिचड साहेबांनी धोरण राबवलं, त्याला आम्ही जाहीर पाठिंबा देतो। आणि येत्या 20 तारखेला सर्वांनी ज्या त्या सर्व अकोल्याच्या मतदारांनी
रिक्षाला मतदान करावं, 6 नंबरला वैभव भाऊ पिचडचे निशाणी आहे, याला मतदान करावं असं मी जाहीर पाठिंबा देऊन सर्व मतदार बंधू भगिनींना, म्हातारे तरुणांना विनंती करतो, खरंच विकास घडायचा असेल, वाया जायचं नसेल तर वैभव पिचडलाच मतदान करा. आणि हे नुसते आमदार होणार नाही, मंत्रीसुद्धा आम्ही, आमच्यामध्ये इतकी इच्छाशक्ती आहे का त्यांना मंत्री केल्याशिवाय सुद्धा आम्ही स्वस्थ बसणार नाही.